निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। रोहिणी, संध्याकाळ होत आली तरी श्रीनाथ अजून आले नाही. हो ना, मलाही आता काळजी वाटायला लागली. उत्सवाची तिथी निघून जायला नको. म्हणजे श्रीनाथ उत्सवाच्या तिथीला येणारच नाहीत? नाही, असं होणार नाही. रोहिणी, मला वाटतं देवींनी श्रीनाथांकडे जाऊन यायला हवं. चंद्रिका, योग्य तेच बोललीस. मीही तोच विचार करते. मी पण येऊ? दुर्गा, तू तिथे जाऊन काय करणार आहेस? तसं नाही, मलाही वाटतं श्रीनाथ उत्सवाला यावे म्हणून विचारलं. दुर्गा, आता नको, मी लगेच जाऊन येते. नाथाने देवींना उत्सवाला येईन असा शब्द दिलाय, पण तरीही आजच्या उत्सवाला नाथ येतील का? लतिका, उद्या उत्सवाची तिथी आहे, ध्यानात आहे ना? हो, म्हणजे काय, माझं सगळं ध्यानात आहे. हो ग, अन्न तयार करण्याची सगळी व्यवस्था तुझ्यावर आहे. काही कमी पडता कामा नाही. हा माई, काहीच काळजी नका करू, सगळं काही माझ्या देखरेखीत सुरू आहे. हे उत्तमच आहे, पण एका गोष्टीची खूप काळजी वाटते आहे. रोहिणी, तुला काय म्हणायचंय येतंय माझ्या लक्षात. रोहिणी, तू श्रीनाथांबद्दलच बोलत आहेस ना? श्रीनाथांचे अनुष्ठान कधी संपेल या बाबतीत काही समजले आहे का? नाही ग, मैनावती देवीना वाईट वाटेल हा विचार करून ना मला अस्वस्थ वाटते. माई, मी आत्ताच नगर फिरून आली आहे. सगळे नगर उत्सवासाठी तयार होत आहेत. खरंच
सगळीकडे उत्सवाची चर्चा आहे. सगळे कसे आनंदी आहेत ना. हो, नगर याआधी इतकं सुंदर कधीच दिसलं नव्हतं. मैनावती देवींच्या इच्छेप्रमाणे सगळं झालंय. पण श्रीनाथांचं अनुष्ठान उत्सवाच्या आधी संपलं पाहिजे. चंद्रिका, मैनावती देवी श्रीनाथांकडे गेल्या असल्याचं समजलं, पण मग पुढे काय झालंय? म्हणजे श्रीनाथ उत्सवाला येतील ना. स्त्री राज्यातल्या सगळ्या स्त्रिया श्रीनाथांची आतुरतेने वाट पाहतात. लतिका, श्रीनाथांना मी जेवढं पाहिलंय ना त्यावरून ते उत्सवाला नक्की येतील. चंद्रिका, तू म्हणतेस तसं घडलं ना तर तुझं तोंड गोड हो. अगं माई, केवळ चंद्रिकाला नाही तर मलाही गोड खायला हवं. माई, श्रीनाथ हे शब्दाचे पक्के आहेत. आपल्या वागण्यामुळे कुणाला दुःख त्रास होऊ नये याची ते नेहमीच काळजी घेतात. माझी हीच इच्छा आहे. मैनावती देवींची इच्छा पूर्ण हो आणि सगळा उत्सव उत्तमरित्या पार हो. मी कुठली इच्छा व्यक्त केली आणि त्यात अडथळा आला असं कधीच झालं नाही. परंतु श्री मच्छिंद्रनाथांसमोर माझे काहीच चालत नाही. त्यांच्यासाठी उत्सवाचे नियोजन केले, परंतु त्यांनी अनुष्ठान मांडले. उद्या उत्सवाची तिथी आहे आणि श्रीनाथांचे अनुष्ठान संपलेच नाही तर प्रजेला कशी सामोरी जाऊ मी? देवी, मी आत येऊ का? काय झालं रोहिणी? देवी, उत्सवाची तयारी अगदी ठरवल्याप्रमाणे सुरू आहे. पण त्याचा काय उपयोग? देवी, असं का म्हणताय? मला कल्पना आहे आपण अस्वस्थ आहात. श्रीनाथांवर मी कुठलेच बंधन लादले नाही. ही माझ्याकडून झालेली चूकच आहे असं मला वाटतंय. श्रीनाथांनी अनुष्ठान मांडणं कोणालाच अपेक्षित नव्हतं. उत्सवासाठी आपण किती गोष्टींचे आयोजन केले आहे. सगळीकडे दवंडीही दिली आहे, परंतु श्रीनाथ उत्सवात आलेच नाही तर काय होईल याची कल्पना न केलेलीच बरी. स्त्री राज्यात सगळे विचारतात श्रीनाथ कसे दिसतात, कसे बोलतात, आम्हाला त्यांच्याशी बोलायला मिळणार की नाही. सम्राज्ञी म्हणून असलेल्या अधिकारांचंही मला आज काहीच करता येत नाही. या अधिकारांचा, या वैभवाचा, स्त्री राज्याच्या प्रगतीचा आणि मी केलेल्या कठोर साधनेचा काय अर्थ आहे? मला आपलं दुःख समजतंय, पण आपणच असं बोलाल तर हे स्त्री राज्य कसं पुढे जाणार? रोहिणी, एक काम कर,
सगळ्यांना मी बोलवले म्हणून सांग. ही कोंडी कशी फोडायची हा एकत्रितपणे सगळ्यांनी विचार करायला हवा. जशी आपली आज्ञा. देवी, आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळ्याजणी आलो आहोत. देवी, आपण चिंतेत आहात, पण मला आजही लहानपणीची मैनावती आठवते, जी कुठल्याही संकटाला सामोरे जाण्याची जिद्द बाळगून असेल. होय माई, मी अजून हार मानलेली नाहीये. श्रीनाथांना राजवस्त्र परिधान करायला मी तयार केलेच, पण ते असं काय वागतील याचा विचार मी स्वप्नातही केला नव्हता. देवी, श्रीनाथ हे त्यांच्या नियमांशी बांधलेले आहेत, परंतु हे असंच सुरू राहिलं आणि ते उत्सवात सहभागी झाले नाहीत तर हा स्त्री राज्याचा मोठा अपमान होईल. अर्थात, आणि मैनावती देवींचाही. देवी, आता मला असे वाटत आहे की आपण अरण्यात जाऊन श्रीनाथांची भेट घ्यावी आणि त्यांचे अनुष्ठान संपेपर्यंत आपण तिथेच ठाण मांडून बसावे. पण लतिका, त्याने काय साध्य होईल? उलट श्रीनाथ रागवले तर परिस्थिती अवघड होऊन जाईल. पण माई, यावर दुसरा उपाय काय आहे? श्रीनाथांना त्यांचं अनुष्ठान पूर्ण करू देणं. निश्चितच देवी, पण अशा वेळी नाथांच्या कलेनी घ्यायला हवं. क्षमा असावी देवी, पण मला आता असं वाटतं की आपण श्रीनाथांच्या अनुष्ठानात काही अडथळा आणला तर. निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन
निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। चंद्रिका, असं काही करणं हा श्रीनाथांचा अपमान होईल. आणि नाथांचा संयम सुटला तर ते स्त्रीराज्यातून निघून जातील. देवी, आपण त्यांना अनुष्ठान संपल्यानंतर वनातच उत्सवात नेले तर? रोहिणी, म्हणजे श्रीनाथ भगव्या वस्त्रातच उत्सवात येणार का? निश्चितच नाही. श्रीनाथ त्यांचे अनुष्ठान संपून राजवाड्यात आले की ते राजवस्त्र परिधान करूनच उत्सवात सहभागी होतील. थांब गोरक्ष. गोरक्ष, मूलतः हे वाद्य एक निर्जीव वस्तू आहे, परंतु जेव्हा हे वाद्य आपण आपल्या समोर ठेवतो आणि त्याच्यातून अपेक्षित ते बोल काढतो तेव्हा त्यात प्राण येतात. त्या वाद्यात मूलतः प्राण आहेत असा जर भाव तू ठेवशील तरच ते वाद्य तुझ्याशी बोलायला लागेल. यानंतर मी तसा प्रयत्न करतो, परंतु त्यासाठी मला या वाद्यासोबत राहावे लागेल. याच्याशी नातं तयार झाल्याशिवाय माझ्याशी ते कसं बोलेल? अगदी योग्य बोलला आहेस तू. जेव्हा तुझी आणि माझी पहिली भेट झाली तेव्हा सुरुवातीला तू माझ्याशी बोलत नव्हतास. हळूहळू जसा काळ पुढे सरकत गेला तेव्हा तू माझ्याशी बोलायला लागलास. ह्या वाद्याशी ओळख कर, त्याच्या बरोबर राहा. हे प्रभू, मी माझ्या गुरूंना असे कोणतेही वाद्य वाजवताना पाहिले नाही. गोरक्ष, मच्छिंद्रवर खूप मोठे दायित्व होते आणि आहे. त्याच्यासाठी खूप वेगळे संघर्ष आहेत. त्यामुळे त्याला मी तरी कोणतेही वाद्य शिकवले नाही. तुला हे वाद्य मी शिकवतो आहे त्याला एक विशेष कारण आहे. ज्या अर्थी श्री महादेवांनी तुला हे वाद्य दिले त्याला काहीतरी विशेष कारण आहे. तुझी आणि मच्छिंद्रची यानंतर जेव्हा पहिली भेट होईल तेव्हा तू त्याला हे वाद्य वाजवून दाखवशील. हे माझे भविष्य कथन आहे आणि ते खोटे ठरणार नाही. साऱ्या विश्वाचा प्रतिपालक तू, दुःखाचा संहारक तू, वेदांचाही कारक तू.
शंभू